ही पक्ष्यांच्या दृष्टीनं जमेची बाजू आहे. परंतु पक्ष्यांसाठी जे घास घालतात त्या भक्तांसाठी संख्या कमीची बाजू आहे. पण पाहिलं पाठीमागं की 15 दिवस पक्ष पंधरवडा असतो. हा 15 दिवसाचा कालावधी म्हणजे काही गेलेली माणसं खाली अवतीर्ण होऊन तुमच्याशी गुजगोष्टी करणार आहेत अशा पद्धतीचा आविर्भाव सर्वसामान्य जनात आहे. आणि पुन्हा हे 15 दिवस झाल्यानंतर पुन्हा वर्षभर तेरी बिचूक मेरी बिचूक चालू असते. आणि या 15 दिवसात मी काय करू आणि काय थांबू काय न करू अशी मानसिकता गेलेल्या दिवंगत झालेल्या व्यक्तींच्या भावनेप्रित्यर्थ समाजामध्ये दिसते. हे 15 दिवस म्हणजे मानवी वर्ष. कारण 15वडा जो आहे पक्ष 15वडा हा वर्षात 15 दिवस येतो. म्हणजे 15 दिवस हा काय झाला कालावधी पितरांचा फक्त 15 दिवस कालावधी झाला. तुमचं एक वर्ष झालं. जर त्यांचं वर्ष झालं तुमची 1500 वर्ष जाते. म्हणजे 1500 म्हणजे 15 पिढ्या झाल्या 100च्या पकडल्या तर. आणि मग त्या पितरांनी खाली यावं गुजगोष्टी कराव्यात तुमचं खावं तुम्ही त्यांना द्यावं ते कुठेतरी परत जावेत पण पुढच्या वर्षी यावेत. अरे बाबा ते काय गणपती बाप्पा आहेत का? एक तुम्हाला मी गुणधर्म सांगतो. जीवाचा गुणधर्म काय? कुत्र्याचं पिल्लू आहे कावळा आहे चिमणी आहे मांजर आहे. त्यातले काही पाळीव प्राणी पण आहेत आणि काही पळीव प्राणी पण आहेत. घास टाकला तुम्ही त्याला सातत्य सुरू झालं. तुम्ही विसराल एखाद दिवशी पण मांजराचं विसरणार नाही मागायला कुत्र्याचं विसरणार नाही खायला मागायला. मग जी गेलेली लोक आहेत असं वाटत असेल तू वाटलं की मॅडमनी रोज खायला घालून देऊन त्यांना कष्ट देण्यापेक्षा हे खायला काय घालायचं हे मॅडम ठरवलं. मग ते ठरवलं रसगुल्ले करून द्यायचे. रसगुल्ले केले किंवा विकत आणले आणि पक्षाला अर्पण केले. पण त्या पक्षाला पाहिजे बासुंदी किंवा हळदीच्या काळातला वडापाव तर त्याची भावना त्याच्या मनातली भावना तुमच्यामध्ये येणार आहे का? 100% नाही. मग त्यापेक्षा काय करूया मॅडमचं देहच आपलं आपण करूया ना. त्यांना कशा फार कष्ट द्यायचे उगीच तुम्ही काय घालणार खायला मग मी ते काय खाणार. आणि एरवीला ते भात कुठं खातो आपण फारसा भाताचा मुटका कसा खाणार आपण. त्यापेक्षा शहरामध्ये गेलो तर घरी सगळं वर्षभर खाता येईल व जायची गरज नाही कुठं परलोकात. काय बोललं या संकल्पनेतून 10वी सिस्टीम वाढली. काय सांगतोय काय सांगितलं 10वी सिस्टीम का वाढली? घरी काय बायको रोटी देत नाही अक्का मसूर देत नाही है ना. मग 10व्या वेळेला तर मिळतं. तर त्या स्त्रीला असं वाटतं घरी किती दिवस करायचं आहो चला ना बाहेर 10व्या जाऊन जरा अक्का मसूर हा मिळेल. मग अक्का मसूर खाताय कोण?
वरची अक्का अक्का मुसळ खाते. काय कळलं? बाधा काय आहेत हे समजण्यासाठी साधकाला किमान 100 वर्ष लागतात. हे वाक्य राहील म्हणून सांगतोय. काय सांगितलं? हा, बाधा काय? बाधा म्हणजे जे काय हे समजण्यासाठी साधकाला 100 वर्ष लागतात किमान. एखादी गोष्ट इच्छा नाही करायची पण घडती आणि घडल्यानंतर पश्चाताप होतो, त्याला बाधा म्हणायचं. काय सांगितलं? इच्छा नसताना केली जाते. एखादी गोष्ट इच्छा नसताना केली जाईल तर तुमची इच्छा प्रदान नाही करण्यात बघितली जात नाही. आणि ती गोष्ट घडल्यानंतर, घटना घडल्यानंतर पश्चाताप होतो, मी असं का केलं. म्हणजे उत्तरही मिळत नाही. त्या घटनाक्रम घडणारी जी घटनाक्रम आहे ती बाधा घडून देते. काही चांगल्या असतात एनर्जी, काही वाईट एनर्जी असतात. पण अधिकतम समाजामध्ये प्रत्येक जीव स्वतःचा विकास कसा होईल, स्वतःला मुक्ती कशी मिळेल, स्वतःला गती कशी मिळेल हा जीव विचार करतोय. तो तुमच्या देहात जर जीव असेल तर तुमच्या देहाचा तो विचार करणार नाही. देहात तो जीव तो स्वतःचा विचार करणार की मला गती कशी मिळेल. म्हणून तुम्ही जैसे थे पहिल्यांदा सर्वप्रथम बाधा काय आहेत हे साधकाला ओळखता आल्या पाहिजेत. मी रोज साधना करतोय, मी रोज आरती करतोय, मी ह्या मार्गांचं करतोय, मी त्या मार्गांचं करतोय, काही उपयोग नाही. जे काय केलं जातंय ती एनर्जी तुझ्या कामाला काही येते आणि किती येते, ती कशी येते, काय कळलं? अतिशय सुखद विषय आणि अतिशय खोल विषय. पाच ऋणानुबंध आहेत. जन्मकर्म, जन्म जन्मांतर, मातृपितृ, देवादिक आणि इतर जन्म. माझं आई वडिलांवर फार प्रेम आहे. काय आईनं प्रेम, फार प्रेम आहे ना आई वडिलांच्यावर. चुकीचं काय सांगितलं तरी करणार. जे माता पिता आपल्या पाल्यांचा विचार त्यांच्या संवर्धनासाठी करत नाही, त्यांच्या कुटुंब व्यवस्थेसाठी करत नाहीत, त्या मात्या पित्यांनी तो केलेला विचार म्हणजे पैतृक विचार झाला, व्यक्तिगत विचार नाही. एखाद्या मुलीला सांगतात लग्न करू नकोस, एखाद्या मुला सांगते लग्न करू नकोस, पगार मला दे. आपलं कसं चालायचं? आमच्याकडे तूच एकटी आहेस का होणारी, तू लग्न करून घेतलं आमचं कसं व्हायचं? आला का विचार? का जा मुली दिल्या घरी सुखी राहा हा विचार आहे. विचार काय आला?
आता जर आईने किंवा वडिलांनी सांगितलं मुलीला किंवा मुलाला, तुझ्याशिवाय आसरा नाही मज, आणि हे सांगणार कोणाला? कमवत्या मुलाला सांगणार. एखादा फॉरेनला मुलगा असेल, एखादा इंडियामध्ये मुलगा आहे, तर फॉरेनच्या मुलाला म्हणणार नाही तुझ्या आसरा नाही मज. जो इंडियामध्ये जो आहे त्याला सांगणार तुझ्या आसरा नाही मज. तो भारावून जातो. माझ्या आईवडिलांचा माझ्या इतका जीव आहे की ते माझ्याशिवाय जगू शकत नाहीत. आणि मग मी त्यांच्यासाठी करायला काय पण तयार होणार. स्वतःचा विचार अजिबात नाही. आता होतं काय, त्यांच्या शरीरात असणाऱ्या बाधा हे त्याला घेऊन जातात. काय सांगितलं? त्यांच्या मृत्यूनंतर ज्याला संगोपन केलंय, दुर्दशा. मग आपलं उभं आयुष्य कुणाकरता वापरलं? बर, जे गेले जिवंतपणे खायला घेतलं, मेल्यानंतर सुद्धा त्यांना अपेक्षा असते खायलाच घालण्याची. आता होतं बघा, मागच्या पिढीला लक्ष द्यायला लागला तुम्ही की पुढच्या पिढी हल्ल्या. काय सांगितलं? तुम्ही मागच्या पिढी आई वडिलांच्या पिढी लक्ष द्यायला लागला. आई वडील घ्या, आजी आजोबा घ्या वगैरे वगैरे. मी एक तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. तर तुमची अपत्य जी आहे पुढची ती हलायला लागतात. ती कुठल्या ट्रॅकवर येत नाहीत. नियम काय? निसर्गाचा नियम काय सांगा बरं. आता मी ह्याला प्रमाण देतो. निसर्ग असं सांगतो की मात्या पित्यांनी मुलांचं संगोपन करायचंय आणि मुलांना उभं करायचंय. चिमणा लहान बाळाला उभं करतील, कुत्री पिल्लाला उभं करेल. जेव्हा खाणं त्यांना भक्ष्य वगैरे सगळं जमल तो पेक्षा लांब जाईल. दात आले, डोळे उघडले पिल्लांचे, खायला लागली की माता पिता लांब जातील. स्वच्छंदी जीवन जग. काय सांगते? स्वच्छंदी. हे जे विश्व आहे विरह कर, स्वच्छंदी जीवन जग. हा संदेश ते जीव देतील, पक्षी प्राणी. आणि आम्ही मानव, आम्हाला सांभाळ, आमच्याकडे बघ. आणि मग काय होतं, त्यांच्या जे काही विषय त्या विषयाला तुम्ही बळी पडता. असे असणारी कुटुंब पुढच्या पिढ्या त्यांच्या थांबलेल्या तुम्हाला बघायला मिळते. कारण काय? बाधा. झाडाचा नियम काय आहे? झाडाला फळ लागल्यानंतर ते फळ जेव्हा पिकायला लागेल ते गळून पडणार आहे. पुन्हा त्या फळाला स्वतःचं अस्तित्व तयार करायचं, पुन्हा रोप अंकुरल, पुन्हा त्याला पानं फळं लागतील, पुन्हा त्याला फुलफळं लागेल आणि पुन्हा ते जीवनक्रम चालू राहील. फळांचा विचार, झाड जर फळाला म्हणलं मला सोडून जाऊ नकोस, काही नाही. निसर्ग नियमच नाही हा तुम्ही मानवाने नियम पाडला. तुम्हाला उदाहरण सांगितलं. वास्तविक जीवन हे अतिशय सुंदर आहे. सप्तरंगाने इंद्रधनुष्याचं जीवन आहे माणसाचं. आहात का तुम्ही आनंदी? आणि अजूनही आमच्या मनावर पगडा आहे.
आमच्या आई वडिलांनी केले देव आम्ही करायचे. ते ज्या देवाला बसला कधी ते देवाला बसला आम्ही पटू तर न पटू. तिने एका दगड आला, दगडाला शेंदूर फसला म्हणजे भन गणपती, आम्ही त्या गणपती म्हटलंच पाहिजे. शास्त्रानुसार आम्ही जर शिकायचं ठरवलं तर आम्हाला शिकायची परवानगी देणारही नाही आणि आम्ही शिकायचंही नाही. हा जो पगडा होता पगडा, हा पगडा काढण्याचं काम वंदनी दादांनी केलं. त्या पितरांच्या बद्दल तुमच्या मनात श्रद्धा असणे, आई वडिलांबद्दल श्रद्धा असणे म्हणजे श्रद्धा. आणि स्वतःचा प्रपंच बंद ठेवून आई वडिलांचा प्रपंच करत राहणे म्हणजे श्रद्धा नव्हे. ही झाली मुजोरी. काय झाली? मी अतिशय संवेदनशील या ठिकाणी विषय घेतला. का घेतोय? अहो, मुलगी लग्न होऊन सुद्धा आईला विचारती प्रपंच कसा करू म्हणून. तिला स्वतःचं मन कुठं आहे? स्वयंपाक कुठला करायचा हे फोनवर ऐकणं शिकायचं आणि तो स्वयंपाक इकडे करायचा. मला सांगितलं नाही शुद्ध मन काय करेल साबण. आता पुनरपी जननम पुनरपी मरणम काय येत आहे? याला कारण पंचऋणानुबंध. काय सांगितलं? पंचऋणानुबंध. आणि सगळ्यात घातक इतर एजंट म्हणजे तुमचं आता फेसबुक, इंस्टाग्राम ह्याच्यावर जे चाललंय सगळ्यात घातक. नाही, तुम्ही जे बघत असता ना चोरी चोरी छुपकी छुपकी, काय बघता? चोरी चोरी छुपकी छुपकी. तुम्हाला एक माहित आहे का? एखादी जणी प्रेग्नेंट झालेली आहे, लपवता येत नाही. कोंबड्याने अंडी घातलं, लपवता येत नाही. निसर्ग लपवतच नाही काही आणि तुम्ही लपवायचा प्रयत्न करता. काय सांगते? निसर्ग काय लपवत नाही. ओपन फंक्शन ते सगळं आहे आणि तुम्ही फक्त लपवायचा प्रयत्न करता. ह्या कामाला त्या कामाला जाता का म्हणे जाणारच. पाप केलं तरी जाणार, पुण्य केलं तरी जाणार. काय करू? पाप केलं तरी काय होणार? सगळ्या समाजाला काढायला पाप केलं. पुण्य केलं तरी काय होणार? सगळ्या समाजाला काढायला पुण्य केलं. काही दडत नाही. त्याला म्हणायचं भूलोक. काही दडत नाही. आणि आपण काय करतो बघा, आता फंडा निघाला. वाईट करायचं आणि बोलायचं नाही. वाईट करायचं, कृती करायची खूप वाईट. तुम्हाला कळता कामा नाही. आणि गॅलेक्सी फक्त ईवर. वरची यंत्रणा तुमची आताची 5G निघाली, आत्ताशी जस्ट निघाली. परलोकातून खाली एका सेकंदात कळतं काय चाललंय. 75,000 फुटावरून एका सेकंदात कळतं खाली काय चाललंय. तुम्ही अजून अशी यंत्रणा तयार केली नाही इथून की 75,000 फुटावर काय चाललंय बघण्यासाठी. आत्ताशी तुम्ही यापर्यंत पोहोचलाय. बहुत पल्ला अभी बाकी है.
मानवी जीवन स्वच्छंदी आहे. आयुष्य आनंदाने जगा. काय सांगतोय? प्रत्येक दिवस सौरभ आनंद घेता आला पाहिजे. जितका तुम्ही विचार निगेटिव्ह करता तितकं निगेटिव्ह तुमच्या समोर उभं राहतं. माझं कसं होईल, कसं होईल, माझं भागल का, भागल का, हे निगेटिव्ह विचार. मला गुरु भेटलेले आहेत, मी साधना उपासना नित्य नियमानं करतोय, माझं ब्रह्मदेव सुद्धा वाईट करू शकत नाही, हा विचार पाहिजे. काय कळलं? गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवेर. ब्रह्मदेव जरी ठरवलं तरी ठरवलं देऊन ठेवलं असलं ती खटात गाडी घालायची तरी जाणार नाही माझी, कारण माझा गुरु ब्रह्मदेवाचा गुरु आहे. किती विचार स्ट्रॉंग पाहिजे. आपण विचार काय करतो, एखादी गोष्ट सांगितली का नाही, घरी विचारून सांगू तुम्हाला. लपडं करताना घरी विचारायचं नाही, व्यसन करताना घरी विचारायचं नाही, है ना, चुकीचं करताना घरी विचारायचं नाही, चांगलं शिकताना घरी विचारून सांगू का तुम्हाला. द्वंद्व अवस्था. तर पहिला फोर्स समजून घ्या, मानवी जीवनाचा पहिला फोर्स, तुम्ही बाधेशी निगडीत आहात, मग तुम्ही तुमचे नाही. लग्न केलं, लग्न केलं म्हणजे देहावर हक्क आला. कुणावर हक्क आला? उठताना बसताना परवानगी. तुम्ही लग्न केलं ना, मनानं केलं का शरीरानं केलं? तुम्ही गुरु केला ना, मनानं केला का शरीरानं केला? तुम्ही गुरु मनाने केला, लग्न आई वडिलांनी सांगण्यानंतर मन तिथं नाही तुमचं. आई वडील म्हणले डोंगरावर खाली उडी मार, सांगितलं, लिपस्टिक दिली, लाली दिली, पावडर दिली, आवडती साडी दिली, पण ड्रेस दिला, सांगितलं वरनं खाली तर उडी मार, सांगणार का? अहो, आई वडिलांच्या ऐकण्याला तुमचा आता काळ आहे का? तो काळ गेला. एकत्र कुटुंब पद्धतीचा काळ गेला. तुमच्या घरामध्ये 20 माणसं आता एकत्र तुम्ही राहताय का? गेला काय तो निघून. तुम्ही आत्ताच्या काळानुसार बोला. दशरथ म्हणला मग प्रभू रामचंद्र वनवासाला गेले, तो काय आता घेऊन ठेवच नाही, तो संपला. मनानं जर तुम्ही लग्न केलं असेल तर मनानं लग्न करण्यापूर्वी ज्याशी लग्न केलं त्याचे गुणदोष तुम्ही समजून घेतले पाहिजेत. म्हणून तुम्हाला पहिल्या लग्ना अगोदर एक मुभा असते कम्युनिकेशनची, पूर्वी नव्हती. पूर्वी आई वडील निर्णय का घेत होते? दोन्हीकडचे आई वडील निर्णय घेत होते, त्यांची चर्चा व्हायची. तुम्हाला आई वडील पाहिजे कुठं? फाटल्यानंतर फक्त पाहिजे. काय सांगतोय?
मग लग्न करताना तुम्ही मनानं जर लग्न केलं असेल तर ती पुढची व्यक्ती काय आहे, तिचा स्वभाव कसा आहे, तिच्याशी तुमचं आयुष्यात निघणार तर आयुष्यात जाणार आहे का नाही तुम्ही बघितलं असेल ना. मग सगळं बघून लग्न केल्यानंतर पुन्हा घटस्फोट काय घ्यायचा. कारण त्या मुलीचे किंवा त्या मुलाचे आई वडील मध्ये मध्ये नाखूप असतात म्हणून. अन्य नातेवाईक मध्ये मध्ये नाखूप असतात म्हणून. त्यांचं शरीर त्यांचं मन ती वापरू शकत नाही, दुसऱ्याच्या मनाने ते वागतात. नातं कुठलंही असू दे, जन्मजन्मांतर असू, इतरही जण असू, तुम्ही तुमच्या मनाचं ऐकतच नाही असा काळ म्हणजे कलियुग. कलियुग म्हणजे काय? आपल्या मनाचं ऐकायचं नाही, कोणाचं ऐकायचं, दुसऱ्याच्या मनाचं ऐकायचं, स्वतःच्या कुटुंबाची वाटवून टाकायची, असा काळ म्हणजे कलियुग. पण अशा काळातून बाहेर पडण्यासाठी नामसंकीर्तन सांगितलं, नाम सांगितलं, ईश्वरी नाम. काय सांगितलं? ईश्वरी नाम घेतल्यानंतर काय होईल? सदसद विवेक बुद्धी जागृत होईल. आत्ताच्या काळात असं नाही की आईवडील मुलांना नुकसान करणार नाहीत, असा काळ नाही, करू शकतात. मित्रमैत्रिणी तर करतीलच, नातेवाईक कुठलाही नातेवाईक येईल. स्वार्थाचा काळ सगळा सुरू झाला. काय सुरू झालं? सगळा स्वार्थ आहे बघा तुम्ही. म्हणजे जो देह आहे त्या देहाला कळतच नाही आयुष्य जगायचं कसं, ही अवस्था म्हणजे स्थूल देह अवस्था. आता मागं जे मी काही विषय सांगितले सेमिनारमध्ये, कर्म कार्य कारण वगैरे, तर कर्म हा विषय सगळा चालू स्थूल देहाशी निगडीत आहे. पाठिंबाच्या गुरुप्रसाद विषय झाला आहे. स्थूल देह म्हणजे काय? आणि सोपं करून सांगू, दुसऱ्याचं ऐकून जगणारा व्यक्ती, स्वतःला काही भय नाही, विचारच नसतात. काय कळलं? आताची जी पिढी जर आम्हाला येते ती ह्या पद्धती येते. तुम्ही आता असं म्हणा आमची मुलं आमचं ऐकत नाहीत, मग ते न ऐकता ते ऐकून कशी शकतील? तुमचं ऐकत नाही, पण त्याला कोणतरी असा व्यक्ती भेटला ऐकण्याचं ऐकतात. घरच्यांचं ऐकत नसतील, मित्रमैत्रिणींचं ऐकतात. मित्रमैत्रिणी म्हणजे इतरांचं झालं. सगळ्याच गोष्टी मुली आईशी शेअर करत नाही, ठरली मित्रमैत्रिणीशी शेअर करतात. आईला मित्रमैत्रिणी माहीत पण नसतात, म्हणून तोंडाला फडकीने हाणून गाडीतले फिरतात. आपली लेक गाडीवर निघालेली आहे, बापासुद्धा ओळखत नाही, तोंड पॅक असतं. काय कळलं? हा सगळा स्थूल देहाचा भाग झाला. तुमचं प्रेम कोणावर? स्वतःच्या स्थूल देहावर. वाक्य समजून माझं घ्या. नटाला मोडायला आवडते का नाही? स्थूल देहावर प्रेम. इंस्टाग्राम फेसबुक आवडते का नाही? स्थूल देहावर प्रेम. जे बघताय ना ते सगळं स्थूल आहे. विचार तुम्ही जरी काय ट्रान्सफर करत असाल, हे जर विचार त्याला ट्रान्सफर करायचा, त्याचा विचार ह्या ट्रान्सफर करायचा, कारकत्व सगळं स्थूल देहाचं. पंचमहाभूते, पंचतन मात्र किती आले? 16 माध्यम बुद्धी आहे. त्याच्या अगोदरची सगळी आहेत ती सगळी स्थूल देहाशी निगडीत आहेत.
काय कळलं? जिथं सूक्ष्म बुद्धी कामच देत नाही तो स्थूल देह. उद्देश फक्त काय? अर्निंग. अर्निंग तुम्हाला कळतं, पैसे कसे कमवायचे कळतात, पण पैसे जातात कळत नाही. काय कळते? तुम्ही कमवणार, टिकवू शकणार नाही स्थूल देहावस्था. काय कमवलं? सगळं गेलं. कमवलं ना तुम्ही, टिकवलंय का? नाही. टिकवायचं म्हणजे काय काय हेच कळत नाही. काय सांगते? बुद्धी कुठली? स्थूल बुद्धी कार्य करते, सूक्ष्म बुद्धी कार्य करत नाही. दुसऱ्याचं ऐकण्याची बुद्धी म्हणजे स्थूल बुद्धी. काय कळलं? आपल्याला कधी कधी वाटतं की हे योग्य आहे, दुसरा म्हणतो अयोग्य आहे, तो प्रेशराईज करतो. मग ठीक आहे, तेच योग्य असेल. नेमकं पाऊल चुकतो. हे प्रत्येक घरटी चालले. क्षणिक सुख बघितलं जातं. काय बघितलं जातं? आजचा दिवस भागतोय ना, उद्या बघ. या सगळ्या ज्या अवस्था आहेत ह्या बाधेशी निगडीत आहेत. मग कशामुळे? तुमची बुद्धी तुम्हाला देवाण दिली नाही का? आता साधं शेजारी पंखा आहे, तुमच्या समजा आता तुम्हाला घामा जायला लागले, पण लागले समजा घामा झाला, शेजारचा म्हणणं पंखा नको लावूस, जास्त थंड वाजते, म्हणजे काय करणार? तुम्ही घामा खूप झाला, तुम्हाला गरज आहे वाऱ्याची, पण शेजारचा म्हणणं नको लावूस, थंडी वाजते, की तुम्ही का बसला? म्हणजे ऐकलं कोणाचं? इतकं ते रुतलं यात. विषय कळतोय का? आता ज्या वेळेस तुम्ही स्थूलदेह बघा, स्थूलदेह स्थूल बुद्धी, कर्म परत्वे अवस्था, ही किती चालले? 84 लक्ष योनी. पक्षाला उडता येतं म्हणून तो 75,000 फूट जाणार नाही. पक्षाला उडता येतं म्हणून तो शोध लावणार नाही की आपण आता समुद्रामध्ये कसं पोहायचं ते. जो एरिया त्याच्या आईबापांनी शिकवलाय तो एरिया सोडून तो जाणार नाही. माणूसच एक असा आहे की सगळा कंट्रोल करायला बघतोय. सर्चिंग चालू आहे माणसाचं स्थूलबुद्धी सूक्ष्मबुद्धीद्वारे. बाकी सगळ्यांना कक्षा आखून दिलेत, ते कक्षेच्या बाहेर जात नाहीत. पण माणूस माणसा कक्षा एवढी नाही शिल्लक. याचं कारण काय? खोज. पण ती खोज कशा करता पाहिजे होती? स्वतःला जाणण्यासाठी. स्वतःला जाणण्यासाठी खोज पाहिजे, निसर्गाला जाणण्यासाठी खोज पाहिजे.
जीवशिव अवस्था जाण्याकरता खोज पाहिजे. स्थूल सूक्ष्म कारण अवस्था जाण्याकरता खोज पाहिजे. ती खोज कशाकरता गेली? निर्जीव व्हायसाठी. काय सांगतोय? आपल्या मनाला प्रश्न विचारा, ज्यांच्या पोटी मी जन्म घेतला ते आजारी पडले का? ते आजारातच मेले का? का वरून देव तू खाली आले? बाळाच तुझा आयुष्य संपलाय आता माझ्याबरोबरच. मग टाटा बाय बाय करतो ती व्यक्ती वर निघून गेली. मग त्यांनी काय केलं? ते आजारातच मेले, सांगून काय केले? तूही असा मरणार.